नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता भावे जहागीरदार स्वरतरंग संगीत अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते. या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत तिसऱ्या परीक्षेला असलेल्या चरित्रांची माहिती. ही सगळ्या माहिती आणि हे वाचन आपण डॉक्टर शिल्पा बहुलेकर यांच्या कलाशास्त्र विशारद या पुस्तकातून करतो आहोत. तर आपल्याला एकूण 3 चरित्र आहेत, म्हणजे 2 चरित्र आणि 1 संस्थेची माहिती. चरित्र हा भाग जनरली मुलांच्या नावडीचा असा आहे, पण मला पर्सनली विचाराल तर चरित्र कुठल्याही सक्सेस स्टोरीज वाचायला मला खूप आवडतं. एखाद्या माणसाने आयुष्यात अगदी शून्यापासून इतकी मोठी झेप कशी घेतली, किती मेहनत केली, त्यासाठी किती काम केलं, हे कळण्यासाठी ह्या चरित्रांचा किती उपयोग होतो आणि आपल्यालाही त्याच्यातनं खूप सारी प्रेरणा मिळते. तर आपल्याला जी चरित्र आहेत ती हरिदास स्वामी आणि गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांची चरित्र आहेत. आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ या मंडळाची सगळी माहिती अशा 3 गोष्टी या व्हिडिओतनं आपण कव्हर करणार आहोत. तर सुरू करूया. हरिदास स्वामी. हरिदास स्वामी, पहिलंच वाक्य असं आहे, हरिदास स्वामी हे नाद ब्रह्मयोगी होते. म्हणजे काय तर ते संगीत क्षेत्रात आणि आध्यात्मिक क्षेत्रात दोन्ही क्षेत्रात गुरु स्थानी होते. दोन्ही क्षेत्रातील त्यांना उत्तम ज्ञान होतं. त्यांनी मुख्य म्हणजे ईश्वराच्या आराधनेचंच माध्यम संगीत बनवलेलं होतं. त्यासाठी त्यांनी अनेक रचना भक्ती रसाच्या केलेल्या होत्या. उत्तर भारतामध्ये जितक्या भक्ती रचना गायल्या जातात त्यात हरिदास स्वामींच्या रचना महत्त्वाच्या मानल्या जातात. हे सगळं कधी घडतं आहे? 15व्या शतकात वृंदावन जवळच्या राजापूर गावात. 15वं शतक म्हणजे तुम्ही जर लक्षात घेतलं तर तेव्हा मुघल काळ होता. तेव्हा आपली संस्कृती, आपले श्रद्धास्थानांचं, आपल्या पूजनीय देवांचंही वेगवेगळ्या रचना निर्माण करण्याचं महत्त्वाचं कार्य हरिदास स्वामींनी केलं. त्यांचे वडील होते आशुधर स्वामी, तेच हरिदास स्वामींचे गुरु होते. आणि हरिदास स्वामी हरिभजनात कायम मग्न असत. त्यांचं लग्न झालं, परंतु वयाच्या 25व्या वर्षी विरक्त होऊन ते कृष्ण भक्त झाले. त्या काळात व्रजभाषा ही बोलीभाषा, म्हणजे बोलीभाषा तेव्हा काय होती? व्रजभाषा. ध्रुपद, धमार, चतरंग, भजन अशा अनेक रचना त्यांनी व्रजभाषेत केलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या रचनांचं भाषा कुठली होती हे विचारू शकतात. मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव भारतात सुरू झाला तेव्हा स्वामी हरिदासांनी आपल्या व्रजभाषेतील रचनांनी हिंदुस्थानी संगीताचे पुनरुज्जीवन केले. खूप महत्त्वाचं कार्य आहे मुलांनो. हरिदास स्वामी गायन, वादन, नृत्य या तिन्ही कलांमध्ये तज्ज्ञ होते. त्यामुळे म्हणजे वेगवेगळ्या त्यांच्या रचनांमध्येही रागांची वर्णनं, नृत्याची वर्णनं आलेली दिसतात. ईश्वर भक्तीतून जे अनुभव हरिदासांना आले त्यातून त्यांनी अनेक भक्तिरचना वेगवेगळ्या रागात संगीतबद्ध केल्या. समयानुरूप राग, अर्थानुरूप शब्दयोजना आणि अत्यंत प्रभावशील आणि रसानुकूल काव्यरचना हरिदासांनी निर्माण केल्या. 18 सिद्धांताची पदे आणि 108 पद्यरचना, कृष्णलीलांवर शेकडो रचना वेगवेगळ्या रागात केल्या. केवढं काम आहे बघा. आणि कधी केलं असेल? आपलं नॉर्मल रुटीन करता करताच आपल्याला वेळ मिळत नाही. त्यांनी हे सगळं कधी केलं असेल विचार करा. त्यामुळे 108 पदांचा, 108 गीतांचा, म्हणजे वेगवेगळ्या 108 गीतांचा एकत्रित असा ग्रंथ त्यांनी निर्माण केला, गीतसंग्रह. त्याला नाव आहे केलीमाल. त्यामुळे 108 पदांचा कुठला गीतसंग्रह आहे तर केलीमाल. याच्यातही रासलीलेचे वर्णन करताना मुरली, बीन, रबाब, मृदंग या वाद्यांचा उल्लेख स्वामी हरिदासांनी केलेला आहे. आता असंच भरपूर त्यांची माहिती त्यांनी दिलेली आहे.
मुख्य सांगते की त्यांनी अनेक शिष्यही तयार केले. त्याच्यातील बैजू बावरा, गोपाळलाल, मदनराय, रामदास, सोमनाथ, दिवाकर पंडित, राजा सौरसेन आणि तानसेन हे महत्त्वाचे गायक वादक जे प्रसिद्ध होते ते त्यांचेच वंशज, त्यांचे शिष्य म्हणून म्हणलं जातं. असे 8 शिष्य त्यांनी खूप प्रतिभेचे तयार केले. तर आणि अलौकिक कवित्व आणि संगीत या दोन्ही कलांची साधना करून हरिदास स्वामींनी भारतीय संगीताचं संवर्धन करून संगीत कलेला नवजीवन दिलं, संगीताचे रक्षण केलं, कलांना जोपासलं. म्हणूनच भारतीय संगीत क्षेत्रातले हे महान संगीतकार व गुरु होत. असं खूप महान व्यक्तीचं हे चरित्र आहे. तर ह्याच्यातले पॉईंट वाईज जर आपण फक्त MCQच्या दृष्टीने बघितलं तर पहिलं म्हणजे नादब्रह्मयोगी म्हणजे काय, तर संगीत क्षेत्रात आणि आध्यात्मिक क्षेत्रातील गुरु म्हणजे नादब्रह्मयोगी. यांच्या रचनांची भाषा कुठली होती, तर व्रजभाषा होती. हे कुठल्या शतकात होतं, 15व्या शतकात वृंदावन येथे राजापूर या गावी. ही तिसरा महत्त्वाचा पॉईंट. चौथा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे 108 पदांची पद्यरचना त्यांनी केली. त्याचं नाव होतं, त्याचं गीतसंग्रहाचं नाव आहे केलीमाल. नंतर 5वा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे गायन, राग, नृत्य यांची वर्णनंही त्यांच्या रचनांमध्ये आढळतात. 6वा 8 शिष्य त्यांनी तयार केले, त्यांची नावं तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पुन्हा सांगू, बैजू बावरा, गोपाळलाल, मदनराय, रामदास, सोमनाथ, दिवाकर पंडित, राजा सौरसेन आणि तानसेन. आणि 7वा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय त्यांचं कार्य महत्त्वाचं आहे, तर भारतीय संगीताचं संवर्धन आणि रक्षण त्यांनी केलं. लक्षात आलं. तर स्वामी हरिदासांचं हे चरित्र आपण या व्हिडिओमध्ये बघितलं.